डॉक्टर, आपण सर्जन आहात. शस्त्रक्रियेपूर्वी कुटुंबाची काय तयारी असावी? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. शस्त्रक्रिया करणे ही एक मोठी काम आहे. जसं आपण लग्न, घर बांधतो, तसंच जीवनात शस्त्रक्रिया असते. जसं आपण सगळ्या मोठ्या कामाच्या आधी एक प्रॉपर प्रिपरेशन आणि प्लॅनिंग करतो, तसंच प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. तर शस्त्रक्रियेआधी आपण मानसिक तयारी करतो, व्यवस्थापकीय तयारी करतो आणि आर्थिक तयारी करतो. आता मानसिक तयारी काय असते? मानसिक तयारी म्हणजे आपल्या कुटुंबाने एकत्र येऊन आपल्या रुग्णाला धीर देणं, एक त्याच्यात शस्त्रक्रियाचं पूर्णपणे गरज समजून घेणं, पेशंटचा आजार समजून घेणं, शस्त्रक्रियेसाठी लागणारा कालावधी आणि सर्व त्याच्यासाठी लागणारी माहिती गोळा करणं. विनाकारण भीतीचं वातावरण निर्माण करू नका मित्रांनो. आपण असा समाज होतो की पहिले दगडामध्ये पण देव शोधायचो आणि पॉझिटिव्ह वेव शोधायचो. आज आपण दगडामध्ये पण भीती शोधायला सुरुवात केली आहे आणि त्याच्यामुळंच खूप काही वाईट निगेटिव्हिटी पसरत चाललेली आहे. विनाकारण तुम्ही शस्त्रक्रियेच्या कॉम्प्लिकेशनविषयी रुग्णासमोर बोलू नका. शस्त्रक्रियेच्या कॉम्प्लिकेशनविषयी स्वतःही वारंवार इंटरनेटवर जाऊन सर्च करू नका. तुम्ही कॉम्प्लिकेशन सर्च करता, तुम्हाला कॉम्प्लिकेशनच दिसतील. ज्याच्यात आपल्या रुग्णाला दुसऱ्या रुग्णाशी कम्पेअर करू नका. प्रत्येक रुग्ण हा प्रत्येक डॉक्टरसाठी नवीन असतो आणि त्या रुग्णासाठी डॉक्टर पूर्णपणे प्रयत्न करतो. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. हे मानसिक तयारी झाल्यानंतर आता व्यवस्थापकीय तयारी. याच्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस आपण सर्जरीसाठी जातोय, तुमचे इन्शुरन्सचे डॉक्युमेंट पूर्ण आहेत का ते बघा. तुमचे पेशंटचं ओळखपत्र आहे का ते बघा. प्रॉपर तुमची कन्सेंट आहे का ते बघा. परत पॉवर ऑफ अटॉर्नी, कुटुंबातला जर प्रमुख रुग्ण असेल तर त्या व्यवस्थित पॉवर ऑफ अटॉर्नी हँडओव्हर केलेली आहे का हेही बघणं फार गरजेचं असतं. ह्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो, पण ह्या नंतर मदत करतात. शस्त्रक्रियेसाठी आपण निघतोय घरातून, बॅगेत रिलॅक्स कपडे आहेत का, चप्पल आहेत का, तुमचे मोबाईल चार्जर आहे का, जर रुग्णाला जर वाचण्याची सवय असेल तर एखादं चांगलं त्याच्या आवडतीचं पुस्तक आहे का, हे सर्व गोष्टी बघा तुम्ही. हे झाल्यानंतर रुग्णाबरोबर आपल्या कुटुंबातले कोण कसा राहणार आहे, जो कुटुंबातला नोकरदार व्यक्ती आहे, कुटुंबातला फिट व्यक्ती आहे, असे रुग्णाबरोबर दिवसा राहणारे, रात्री थांबणारे, हे नोटिफाय करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला नंतर तारांबळ नको. सगळ्यांनी एकदमच पेशंटसाठी थकून जाऊ नका. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण नंतर ह्या कामाला येतील. आणि रुग्ण जर घरी येतोय तर त्यावेळेस तुमच्या रुग्णासाठी कोणती रूम अलॉट केली आहे, तुम्हाला तिथे त्या रुग्णाला चालता येणार आहे का तिथपर्यंत, तिथे व्हीलचेअरची तयारी आहे का, ती रूम क्लीन झालेली आहे का, तिला प्रॉपर व्हेंटिलेशन आहे का, त्या रूमच्या खिडकीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये स्वच्छ ताजे फुलं असलेल्या झाड आहे का. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या रुग्णाचं मन प्रसन्न करतात. परत ज्यावेळेस आपण डिस्चार्ज घेतो त्यावेळेस सर्व गोष्टींची आपण एक चेकलिस्ट पूर्ण करून घेतलेली बरी असते की रुग्णाला कोणती गोळी किती वाजता कशी द्यायची आहे. रुग्णाला जर नळ्या असतील कुठे नाकात, पोटात, लघवीच्या जागी, त्याची केअर, नर्सिंग केअर कशी करायची आहे. कोणी नर्सिंग असिस्टंट घेणार आहात का तुम्हीच करणार आहात, हे सर्व गोष्टी शिकून घ्या. रुग्णाचं नेहमीच पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर रुग्णाजवळ ठेवा. याचा फार फायदा होईल मित्रांनो. नमस्कार.